एखादा माणूस अडचणीमध्ये आहे, त्याच्यासाठी त्याला आता भयंकर पूजा, काही आर्थिक बाबतीमध्ये भीती दाखवून जे काय करून घेतल्या जातं ते हे ज्योतिषशास्त्र नाही आहे. 12 राशींचे स्वभाव, त्यांना लागणारी भाग्यरत्न, तुमच्या आयुष्यामध्ये येणारे चढ उतार आणि त्यासाठी काय करायचं हे ज्योतिषशास्त्र आहे. शनीची 7.5 आहे तर शनीच्या मूर्तीवर तेल वाहा, हे ज्योतिषशास्त्राला मान्य नाही. एखाद्या गरिबाला अन्नदान करा, ही 7.5 तुम्हाला निवृत्ती मिळण्यासाठी ही खरी सेवा आहे. की ज्योतिषशास्त्र म्हणजे असं आहे की अज्ञानाकडून ज्ञानाकडे. नमस्कार, मी अखिलेश लक्ष्मण राजगुरू. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, रत्नशास्त्र या बाबतीत मार्गदर्शन आजपासून करणार आहे. माझे मित्र धनराज गरड युवा संवादच्या माध्यमातून आजपासून आपण चॅनल चालू करतो आहे. खरी माहिती ज्योतिषशास्त्राची, वास्तुशास्त्राची आणि रत्नशास्त्राची ह्या आपण चॅनलमार्फत आणि माझ्या मुलाखतीमार्फत देणार आहोत. तर आपण प्रथम ज्योतिषशास्त्र म्हणजे काय तर हे जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्र म्हणजे काय आहे की एखादा माणूस अडचणीमध्ये आहे, त्याच्यासाठी त्याला आता भयंकर पूजा, भयंकर काही आर्थिक बाबतीमध्ये भीती दाखवून जे काय करून घेतल्या जातं ते हे ज्योतिषशास्त्र नाही आहे. ज्योतिषशास्त्र काय आहे हे जर सांगायचं झालं तर जसं की एखादी 4 व्हीलर गाडी आहे, ती गाडी चालवत असताना लाईटचं काम आहे रस्ता दाखवणं. स्टेअरिंग, ब्रेक तुमच्या हातात आहे किंवा पायात आहे. लाईटचं काम फक्त रस्ता दाखवणे. ज्योतिष म्हणजे ॲज अ लाईट आहे. ज्योतिष देव नाही आहे किंवा ज्योतिष कुठलाही मोठा संत असू शकत नाही. ज्योतिषचं काम तुम्हाला अडचणीच्या काळी स्टेअरिंग कुठे फिरवायचं, कुठे ब्रेक दाबायचा हे लाईटच्या मार्फत, जसं लाईट सांगते ड्रायव्हरला, त्याच प्रकारे ज्योतिष ॲज अ लाईट आहे आणि ते तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करत असतात. आपण ज्योतिषच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी घेणार आहोत, तर ज्योतिष म्हणजे अजून पुढे काय तर 12 राशींचे स्वभाव, त्यांना लागणारी भाग्यरत्न, त्यांचा असणारा अडचणीचा काही काल, त्यानंतर वैवाहिक समस्या आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये येणारे चढ उतार आणि त्यासाठी काय करायचं हे ज्योतिषशास्त्र आहे. ज्योतिषशास्त्र जर सांगायचं झालं तर जसं महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जर आपण इतिहास पाहिला तर याच्यामध्ये एक आश्चर्याची गोष्ट सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे काही किल्ले बांधकाम करत असताना वास्तुशास्त्राचं मार्गदर्शन घेतलं. दुसरं की आज आपण ह्या चॅनलमधून ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अजून रत्नशास्त्र पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी राजांनी जसं की वास्तुशास्त्राचा अनुभव घेतला, तसंही छत्रपती शिवाजी राजांच्या बोटांमध्ये मांडिक्य रत्न होता, तसंच धर्मवीर संभाजी महाराजांच्या बोटामध्ये पाचूरत्न होता, अशी इतिहासामध्ये नोंद आहे. तर या सगळ्याचा आपण एकत्रितपणे ह्या चॅनलच्या माध्यमातून अगदी विस्तृतपणे अभ्यास करणार आहोत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्योतिषशास्त्र आज तरुण पिढी जी काही भरकटली आहे, नको त्या मार्गाला लागली आहे, तर ह्या चॅनलच्या माध्यमातून किंवा ज्योतिषच्या माध्यमातून आपण बऱ्याच, म्हणजे माझं वैयक्तिक काम सांगतो, 3000 पेक्षा जास्त मुलांना मी व्यसनातून परावृत्त केलं आहे. तसंच 500 पेक्षा जास्त कुटुंब आहेत मी वेगळी केले, म्हणजे जी वेगळी त्यांना मार्गदर्शन ज्योतिषच्या माध्यमातून करून त्यांना एकत्र आणलं आहे. तर एवढी मोठी ज्योतिषची ताकद आहे किंवा एवढं मोठं ज्योतिष, एखादा ज्योतिष काम करू शकतो. पण याच्यामध्ये मी जसं सांगतो की आपले खूप काही थोडंसं काही लोकांची माफी मागून मी म्हणेल की मंगळ, तुमच्या कुंडलीत मंगळ असणं, कालसर्प करणं, ह्याला ज्योतिषशास्त्रामध्ये खरं तर कुठेही आधार नाही आहे. मंगळाला मंगळाचंच पाहिजे असंही कुठेही शास्त्रामध्ये नाही आहे. किंवा कालसर्प केल्यानंतर तुम्ही एखाद्या गोष्टीतून लगेच सुखाकडे जाऊ शकता असं काही नाही आहे. ह्याच्यासाठी मी स्वामी विवेकानंद यांचं एक छानसं वाक्य सांगेल. एखाद्या तरुण मुलाला किंवा मुलीला त्याच्या करिअरसाठी जर 2 तास देवाची पूजा करायला सांगत असाल तर ते महापाप आहे. त्यापेक्षा त्याला 2 तास मैदानामध्ये कसरत करायला सांगा किंवा 2 तास सुंदरसं पुस्तक वाचायला सांगा. ही देवाची त्यांनी केलेली सेवा आहे.
हे स्वामी विवेकानंद यांनी ज्ञानयोग या पुस्तकामध्ये लिहिलं आहे. ॲक्च्युली ज्योतिषशास्त्र हे आहे म्हणजे तुम्ही माझं ग्रहमान चांगलं आहे म्हणून मी काहीतरी मोठा करोडपती होईल ही अंधश्रद्धा आहे. जसं की ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जातं, थोडासा चुकीचा हा मेसेज आहे की शनीची 7.5 आहे तर शनीच्या मूर्तीवर तेल वाहा. मी ह्या अंधश्रद्धे मी असं म्हणत नाही की बाबा शनीच्या मूर्तीवर तेल वाहू नये, पण 1 लिटर 5 लिटर अगदी तेलाचे डबे मूर्तीवर ओतणं हे ज्योतिषशास्त्राला मान्य नाही. त्यापेक्षा ते तेल एखाद्या गरिबाला दान करा, ही खरी शनी महाराजांची केलेली सेवा आहे. एखाद्या गरिबाला अन्नदान करा, ही 7.5तून तुम्हाला निवृत्ती मिळण्यासाठी, शनीच्या 7.5तून परत एकदा सांगतो, निवृत्ती मिळण्यासाठी म्हणजे त्रास कमी होण्यासाठी ही खरी सेवा आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण आता श्रावण महिना झाला, श्रावण महिन्यामध्ये खूप काही लोकांच्या समस्या होत्या. गाईचं दूध म्हणजे जर आपण गावरान गाईचं दूध घेतलं तर 120 रुपये लिटर आहे. ते दूध जर आपण पिंडीवर वाहिलं 1 लिटर तर मला वाटतं ते योग्य नाही आहे. याच्यावर खरं तर वादविवाद व्हायची शक्यता जाणवते. याचं कारण की तुम्ही गुरुजी असून असं का सांगताय, तर मी सत्यता मांडायचा प्रयत्न करतोय. कुणाच्या भावना दुखायचा माझा मुळीच हेतू नाही. मला वाटतं आपण त्या खुलबर दुधाची गोष्ट ऐकली असेल, तर मला असं वाटतं की 1 चमचा दूध जरी आपण पिंडीवर वाहिलं, शिवलिंगावर वाहिलं, तर मला वाटतं ह्या तुमच्या बऱ्याचशा अडचणीतून तुमची सुटका होईल हे नक्की. 1 लिटर दूधच व्हायची काही गरज नाही आहे. अगदी देवाला भाव आवडतो. जसं की ज्या देवाने ही सृष्टी निर्माण केली आहे, ज्या देवाने सगळ्या काही म्हणजे अगदी जीवजंतू निर्माण केल्यात, त्या देवाला आपण लालूच दाखवतोय असं वाटत नाही का आपल्या सगळ्यांनाच? तर मला असं वाटतं की ज्योतिषशास्त्र म्हणजे असं आहे की अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधश्रद्धेकडून श्रद्धेकडे, आणि परत एकदा सांगतो की भक्तीकडून मुक्तीकडे हे ज्योतिष आहे. आजच्या भागामध्ये एवढंच बोलतो आणि मी थांबतो. नमस्कार.